जमलेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी भिक्षू संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पुष्प अर्पण करावे। सोबतच भंते महाथेरो कारुणिको आणि कृपाचरण भंते या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबासाहेबांची चळवळ योग्य दिशेने मार्गी लागावी हा उद्देश ठेवून गायक वर्ग कलावंत, कारण बाबासाहेबांनी म्हटलं होतं की 10 नेत्यांच्या भाषणापेक्षा एका शाहिराचं गाणं योग्य ठरू शकते, चळवळ समोर नेऊ शकते। ते बाबासाहेबांचे शब्द आपल्या डोक्यात धरून प्रबोधनाच्या माध्यमातून, गीत गायनाच्या माध्यमातून हा छोटासा पामर, छोटासा गायक प्रबोधनकार, तुमचं लेकरू बाबासाहेबांचा अनुयायी, संविधान कीर्ती भारती या सिटी मध्ये डिस्टर्ब होतं, बंद वगैरे बंद करू। या ठिकाणी रिपब्लिकन जनता एकवा हा उद्देश ठेवून हा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडून व्हावं आणि जनतेने एक यावं हा उद्देश ठेवून हा कार्यक्रमाचं आयोजन झालं। माझ्या बांधवांनो, हॅलो, मी सर्वप्रथम वेळ, कार्यक्रमाचा वेळ खूप कमी आहे आणि संपूर्ण महापुरुषांना सर्वप्रथम वंदन करतो। माझ्या बांधवांनो, छोटंसं वंदन गीत सादर करतो, त्यानंतर प्रबोधनात्मक गीते, ज्या गाण्यातून प्रबोधन होईल आणि परिवर्तन घडून येईल असे गाणे तुमच्या समोर मांडतो। एक एक शब्द ऐकावा। हॅलो, बस रुक जा। भारताचा कोहिनूर भारताचा भीम माझा हिरा होता, समता ममता करुणेचा तो निर्मळ असा झरा होता। लढला निष्ठेने, लढला निष्ठेने, दिला न्याय तो मिळवून, प्रखर तेजस्वी बहुजनांचा भीम नेता खरा होता। आणि त्याच नेता खरा होता आणि त्याच नेतृत्वाची आज या समाजाला गरज आहे। माझ्या बांधवांनो, या अखिल विश्वाला समतेचा, शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध
या दिंदुबड्या समाजाला जातीयतेच्या नरकातून मुक्त करणारे आणि शिक्षणाची संजीवनी देऊन शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ठामपणे पटवून देणारे महान प्रकाश पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संत गाडगे बाबा शिवाजी महाराज, संत कबीर, तुकडोजी महाराज, माता जिजाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, झलकारीबाई, माता रमाई आणि ज्या महामानवाच्या युग पुरुषाच्या त्यागामुळे भारताचा कोहिनूर जन्मास आला, युग पुरुष रामजी बाबा, या संपूर्ण महान विभूतींना मानाचा मुजरा करतोय, मानाची मानवंदना करतोय माझ्या बांधवांनो. धम्मगुरु भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना सुद्धा वंदन करतोय आणि माझ्या वंदन गीतेला सुरुवात करतोय. एक एक शब्द ऐकावं. साउंड वाले भाई, मेन माइक बढ़ाओ, इसको लाउड करो, गेन बढ़ाओ, वॉल्यूम बढ़ाओ. वैसे भी आपने मॉनिटर लाए नहीं है. हेलो, येऊन राहिला का आवाज? मार्गदर्शक कीर्तिनंजी गजबी लिहितात. या 4 ओळी वंदनेच्या रूपाने देतोय. ज्या ज्या उरात आहे ज्या 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 उरात आहे तळमळ प्रबोधनाची, ते समोर नेतील चळवळ खरी भीमाची. अरे ज्या ज्या उरात आहे तळमळ प्रबोधनाची, ज्या ज्या उरात आहे तळमळ प्रबोधनाची, ते समोर नेतील चळवळ खरी भीमाची. मजवंदनीय आहे तो वीर कीर्तिनंदा, रक्षिली बाग जाने इथे निड्या फुलाची. रक्षिली बाग जाने इथे निड्या फुलांची. माझा लहान भाऊ प्रणय खोबरागडे लिहितोय की बाबा, तुझे या बहुजन समाजावर एवढे उपकार आहेत. अरे माझ्या काव्यात येशील इतकाच तुला नाही, की माझ्या काव्यात येशील इतकाच तू लहान नाही, आणि माझ्या लेखणीच्या टोकेत समावेल
बाबा इतकीच तुझी शान नाही, तुझ्या वंदनेसाठी, अरे तुझ्या वंदनेसाठी मी शब्दाचा सागर जरी निर्माण केला ना बाबा, अरे बाबा भीमा तुझ्या वंदनेसाठी मी शब्दाचा सागर जरी निर्माण केला ना, पण त्या सागरात समावेल इतकेच तुझे गुणगान नाही बाबा, इतकेच तुझे गुणगान नाही. त्या सागरात समावेल इतकेच तुझे गुणगान. छोटस वंदन गीत सादर करतोय. वंदना ही माझी, वंदना ही माझी, वंदना ही माझी गुरु गौतमा. 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 वंदना ही माझी गुरु गौतमाला. वंदना ही माझी गुरु गौतमाला. संपूर्ण महापुरुषांना वंदन झालं पाहिजे म्हणून वंदना ही माझी गुरु गौतमाला. 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 वंदना ही माझी वंदना ही माझी, वंदना ही माझी गुरु गौतमाला. वंदना ही माझी गुरु गौतमाला. कबीर ज्योती बाला, कबीर ज्योती बाला त्या बाबा भीमा. कबीर ज्योती बाला त्या बाबा भीमाला. 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 वंदना ही माझी गुरु गौतमाला. वंदन गीतेचं कडवं सादर करतो. दादा काही मजा नाही येऊन राहिली साऊंड मध्ये, मला सुद्धा आवाज नाही येत आहे आणि कमी जास्त बंद पडत आहे. घरकुल टेलर्स इंदोरा मैदान यांच्याकडून 100 रुपये आले वंदन गीतेवर. पहिलं कडवं ऐकावं. गुरु गौतमाची का वंदना ही माझी गुरु गौतमाला, कारण गुरु गौतमाची क्रांती आणि सत्ता. गुरु गौतमाची क्रांती आणि समता. गुरु गौतमाची क्रांती आणि समता. दिली या जगाला शांती आणि ममता. दिली या जगाला शांती आणि ममता. दिली या जगाला शांती आणि ममता. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या नागभूमीवर, याच नागपुरामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला आणि म्हणून गुरु गौतमाची, गुरु गौतमाची क्रांती आणि समता. गुरु गौतमाची क्रांती आणि ममता. गुरु गौतमाची क्रांती आणि ममता. दिली या जगाला शांती आणि ममता. दिली या जगाला शांती आणि ममता. दिली या जगाला शांती आणि ममता. वंदना ही माझी
वंदनाई माझी महामानवाला, वंदनाई माझी महामानवाला, कबीर ज्योतिबाला, कबीर ज्योतिबाला त्या बाबा भीमाला, 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 कबीर ज्योतिबाला त्या बाबा भीमाला. वंदन गीतेचं दुसरं कडवं. हॅलो. ज्योतिबा फुले अन ज्योतिबा ज्योतिबा फुले अन ज्योतिबा फुले अन सावित्री आली. ज्योतिबा फुले आवाज ज्योतिबा फुले सावित्री आई. पूरा म्यूजिशियन पूरा बंद हो गया. भाई पहले तो मॉनिटर लाए नहीं आप लोगों ने. ज्योतिबा फुले अन सावित्री आली, ज्योतिबा फुले सावित्री आई, ज्योतिबा फुले सावित्री आई. ज्योतिबा फुले अन सावित्री आली. भारतीय नारी ही बुद्धिवान झाली, भारतीय नारी बुद्धिवान झाली, भारतीय नारी बुद्धिवान झाली, भारतीय नारी बुद्धिवान झाली. वंदनाई माझी वंदनाई माझी, वंदनाई माझी स्त्री शिक्षणाला, वंदनाई माझी स्त्री शिक्षणाला. कबीर ज्योतिबाला, कबीर ज्योतिबाला त्या बाबा भीमाला, 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 कबीर ज्योतिबाला त्या बाबा भीमाला. शेवटचं कडवं. या गाण्याचे कवी माझा लहान भाऊ प्रणय खोबराकडे लिहितोय. शेवट. लिहून बाभिमाने, लिहून बाभिमाने, ॲडव्होकेट राजेंद्रजी पाटील यांच्याकडून 100 रुपये आले. या वंदन गीतेचं महत्वाचं कडवं, शेवटचं कडवं ऐकावं. लिहून बाभिमाने, लिहून बाभिमाने, लिहून बाभिमान न्यार संविधान, लिहून बाभिमान न्यार संविधान.
दिला या युगाला मोलाचा स्वाभिमान, या युगाला मोलाचा स्वाभिमान, या युगाला मोलाचा स्वाभिमान, या युगाला मोलाचा स्वाभिमान. लिहून बाभिमाने न्यारा संविधान आणि दिला या युगाला मोलाचा स्वाभिमान. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला माझ्या बांधवांनो. रिपब्लिकन जनता एक व्हा या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला, एकीकरणाचा कार्यक्रम की एकी झाली पाहिजे. बाबासाहेब गेल्यानंतर काही भ्रष्ट नेत्यांनी, गद्दार नेत्यांनी स्वाभिमान गमावला, स्वाभिमान विकला. म्हणून या 4 ओळी आठवल्या की बेईमान झालेत भीमाला आजही मनात खंत आहे. आम्ही एकीकरणाचे कार्यक्रम घेतो, एकीकरणाचे नारे लावतो. आम्हाला वाटतं की एकीकरण झालं पाहिजे आणि झालंच पाहिजे. जर एकीकरण झालं नाही, एकीकरण जर झालं नाही, अरे येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल. 4 ओळी लक्षात ठेवा. अरे येईल अशी अवस्था की जगणे कठीण होईल आणि अन्यायाच्या विरोधात वधणे कठीण होईल. बाबा भीमाची चळवळ, ही बाबा भीमाची चळवळ जर योग्य दिशेने गेली नाही ना, तर मरणाची भीक मागाल पण मरणे कठीण होईल. ही परिस्थिती या समाजाची येणार आहे. बेईमान झाले भीमाला, बेईमान झालेत भीमाला. अरे आजही मनात खंत आहे आणि विश्वास ठेवू कुणावर, कोण इथे शिलवंत आहे सांगा. बेईमान झाले भीमाला, आजही मनात खंत आहे आणि विश्वास ठेवू कुणावर, अरे कोण इथे शिलवंत आहे. मनात ज्याच्या अहंकार आला तिथेच त्याचा अंत आहे आणि माणूस तोच खरा ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे. आणि म्हणून शेवट प्रणय लिहितोय काय, लिहून बाभिमान, लिहून बाभिमान न्यार संविधान, लिहून बाभिमान, न्यार संविधान, लिहून बाभिमान, न्यार संविधान. दिला या युगाला मोलाचा स्वाभिमान, या युगाला मोलाचा स्वाभिमान, या युगाला मोलाचा स्वाभिमान. प्रणय ही वंदितो, प्रणय ही वंदितो, प्रणय ही वंदितो तुझ्या त्या श्रमाला, तुझ्या त्या श्रमाला, प्रणय वंदितो तुझ्या त्या श्रमाला. कबीर ज्योती बाला, कबीर ज्योती बाला, कबीर ज्योती बाला त्या बाबा भीमा. कबीर ज्योती बाला, त्या बाबा भीमाला. कबीर ज्योती बाला, त्या बाबा भीमाला. कबीर ज्योती बाला, त्या बाबा भीमाला. कबीर ज्योती बाला त्या बाबा भीमा. जोपर्यंत एकीकरण होणार नाही तोपर्यंत ही बाबासाहेबाची जनता शासनकर्ती जमात बनू शकत नाही. आणि म्हणूनच आज एकीकरणाची गरज आहे माझ्या बांधवांनो. हे गाणं खूप मेहनतीनं आणि विचार करून मी लिहिलं. या गाण्यावर तुम्ही विचार करा.
लक्षपूर्वक ऐकावं. समता सैनिक दलाचे जेवढे काही सैनिक आहेत आणि संपूर्ण बाबासाहेबाची जनता, तुफान भाऊ, कुणाल भाऊ, निलेश भाऊ, माझे मित्रमंडळी, सहकारी वर्ग, आम्ही सामाजिक चळवळीत काम करत असतो. सर्वांनी लक्ष द्यावं. हा आगळा वेगळा विषय तुमच्या समोर मांडतोय. माझ्या बांधवांनो, या आधुनिक युगामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक आलं. विषय ध्यानात घ्या. व्हॉट्सअप आणि फेसबुक आलं. मी हे म्हणत नाही की व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळं अधोगती होते म्हणून. ते प्रगतीचं साधन आहे, परंतु आजची नवीन पिढी त्याचा वेगळाच उपयोग करून वाया जात आहे. आणि कितीतरी ग्रुप, बाबासाहेबाच्या नावावर कितीतरी ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आपल्याकडे उपलब्ध आहे. माझ्याकडे 50-60 ग्रुप असतील. मी जॉईन झालो आहे. तुमच्या सुद्धा व्हॉट्सअप मध्ये कितीतरी ग्रुप असतील. चळवळीच्या गोष्टी फक्त व्हॉट्सअपवर केल्या जाते की आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, आम्हाला असं करायचं आहे. कुठं जर हल्ला झाला, मागं संविधान जाळण्यात आलं, माझ्याकडे जे ग्रुप उपलब्ध आहेत त्या ग्रुपमध्ये लोकांनी अशा अशा गोष्टी टाकल्या की हम ऐसा कर देंगे, हम वैसा कर देंगे, जिंदा जला देंगे, हम ये कर देंगे, वो कर देंगे. मी हे म्हणत नाही की बाबासाहेबाची जनता शांत बसली आहे. बाबासाहेबाच्या जनतेमध्ये आजही बाबासाहेबाची जनता, ती तळमळ आजही आहे आणि उद्याही राहील आणि कालही होती. परंतु माझ्या बांधवांनो, या गोष्टी फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर केल्याने होणार नाही. त्या गोष्टी आम्हाला कथनीमध्ये आणावं लागेल आणि मैदानात यावं लागेल. म्हणून हे गाणं लिहिलं. एक एक शब्द ऐकावा. अनुयायी हवा भीमाचा. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर चळवळ राबवल्याने होणार नाही. आम्हाला मैदानी येऊन हक्कासाठी लढावं लागेल. आणि बाबासाहेबांनी म्हटलं, मला डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊ नका. परंतु काही बाबासाहेबाचे भक्त झाले म्हणून बोलतोय काय की अनुयायी हवा भीमाचा, भक्त नको रे आम्हा. अनुयायी हवा भीमाचा, भक्त नको रे आम्हा. दमदार पाहिजे, दमदार पाहिजे, अशक्त नको रे आम्हा. अरे स्वार्थासाठी जगणाऱ्यांचे डीएनए चेक करा. सडसडणारे पाहिजे, थंड रक्त नको रे आम्हा. तळतळणारे पाहिजे, थंड रक्त नको रे आम्हा. सडसडणारे पाहिजे, थंड रक्त नको रे आम्हा. कारण मी या बाबासाहेबाच्या जनतेला बोलतोय, आपल्याकडे एवढे सारे ग्रुप उपलब्ध आहेत. आपण फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर चर्चा करतो, चळवळ राबवतो. आणि जेव्हा अशी मैदानात लढण्याची गोष्ट येते तेव्हा कोणीच समोर येत नाही. कोणीच नाही म्हणता येणार. काही बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपला जीव सुद्धा देण्यासाठी तयार आहे. काही, सर्वांना म्हणत नाही. म्हणून बोलतोय, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती व्हाट्सएप आणि फेसबुक वरती. भैया मेरा माइक तो बढ़ा दो कम से कम. बच्चा हूँ यार, छोटा गाने वाला हूँ. छोटी जान है, थोड़ा बड़ा आवाज आना चाहिए. बच्चे की जान तो नहीं लोगे ना. तसही चळवळीमध्ये हॅलो, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती करता कशाला फेका फेका, करता कशाला फेका फेका. व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती
करता कशाला फेका फेका, करता कशाला फेका फेका. खरं बोलतो दादा, इमानदारीनं बोलतोय की व्हॉट्सअप आणि फेसबुकवर चळवळ राबवल्याने होणार नाही, मैदानात यावं लागेल. आणि म्हणून व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती करता कशाला फेका फेका, करता कशाला फेका फेका. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, म्हणता स्वतःला भीमाचे लेक, तर होऊन दावा एक, होऊन दावा एक, स्वतःला भीमाचे लेक, 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 होऊन दावा एक. व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती करता कशाला फेका फेका, करता कशाला फेका फेका. अरे म्हणता स्वतःला भीमाचे लेक, म्हणतो की नाही आपण की आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहो. अरे म्हणता स्वतःला भीमाचे लेक, तर होऊन दावा एक, स्वतःला भीमाचे लेक, 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 होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेख, तर होऊन हेलो, मेरा आवाज का दो. हेलो चेक, हेलो. म्हणता स्वतःला भीमाचे लेख, तर होऊन दावा एक, स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक, स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक, होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेख, तर होऊन दावा एक. बाबासाहेब गेल्यानंतर, बाबासाहेब गेल्यानंतर आज या समाजाची, या चळवळीची अशी परिस्थिती आली, अशी अवस्था आली माझ्या बांधवांनो. बाबासाहेबाचा कारवा विखरून गेला आहे. एकीकरणाच्या गोष्टी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर करतात, परंतु आजपर्यंत एकीकरण झालं नाही. आणि एकीकरण जर झालं नाही तर मगाशी सांगितलं की मरणाची भीक मागाल तर मरणे कठीण होईल, अशी अवस्था येणार आहे. आणि आपल्याला आपला हक्क झगडून घ्यायचा आहे. म्हणून या गीताचं पहिलं कडवं सादर करतोय. हे मनुवादी, अरे मनुवादी, हे मनुवादी वादळ सुटलं आहे. हे मनवादी, मनवादी वादळ सुटलं आहे. हे मनवादी, वादळ सुटलं आहे. कारण हे मनुवादी लोक अन्याय अत्याचार आपण बघतो. आमच्या आई बहिणीची अब्रू लुटल्या जाते. खैरांजी झालं, जवखेडा झालं. भीमा कोरेगावला मागच्या वर्षी दगडफेक करण्यात आली. काही दिवसा अगोदर संविधान जाळलं. असे प्रकरण आम्ही वर्तमानपत्रात वाचतो.
असे प्रकरण घडत आहे माझ्या बांधवांनो. आणि भारतीय सरकार या गोष्टीची दखल घेत नाही. इकडे लक्ष द्या, या 4 ओळी आठवल्या. आमचे मोदी साहेब म्हणत होते मागे, आम्ही एक हेडलाईन ऐकली, वाचली, पाहिली डोळ्यानं, कि अच्छे दिन आने वाले हैं. मोदी साहब ने कहा था कि अच्छे दिन आने वाले हैं, लेकिन ये बच्चा संविधान भारतीय सवाल पूछता है भारत सरकार से कि मोदी जी आप कहते हो कि अच्छे दिन आने वाले हैं, लेकिन मेरा सवाल है आपसे कि खैरलान जी और जवखेड़ा को न्याय कब दिलाने वाले हैं? गौर करना मेरे साथियों, खैरलान जी और जवखेड़ा को न्याय कब दिलाने वाले हैं और गमजदों के जख्मों पर मरहम कब लगाने वाले हैं? बताओ मोदी साहब, आप कहते हो डंकी की चोट पर कि अच्छे दिन आने वाले हैं. रोहित वेमुला एक नौजवान, उसकी आत्महत्या की कि क्या हुआ हमें मालूम नहीं. आत्महत्या होती है, संविधान चलाया जाता है. 1 जनवरी पिछले साल भीमा कोरेगांव में दगड़ फेंक हुई मेरे साथियों. ऐसे प्रकरण देश में जारी है, फिर भी हमारे मोदी साहब कहते हैं कि अच्छे दिन आने वाले हैं. तो ये बच्चा सवाल पूछ रहा है कि खैरलान जी और जवखेड़ा को न्याय कब दिलाने वाले हैं और गमजदों के जख्मों पर मरहम कब लगाने वाले हैं. मोदी साहब, बुरे दिनों का सिलसिला तो बरसों से चला आ रहा है, फिर भी आप कहते हो कि अच्छे दिन आने वाले हैं. फिर भी आप कहते हो कि अच्छे दिन आने वाले हैं. पिछली बार गीता को राष्ट्रीय ग्रंथ घोषित करने की किसी ने तो भी बात की थी, सुषमा स्वराज जी ने. ये लोग संविधान बदलने के पीछे पड़े हैं, लेकिन इन्हें मालूम नहीं है बाबा साहब के जाबाज बच्चे, ये बाबा साहब के लाडले, ये हर किस कभी होने नहीं देंगे. इन लोगों से कहना है मेरा कि जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे गाडगे बाबा झाले, तुकडोजी महाराज झाले. आश्वासनाचे भाषण झाडू नका हो आता आणि या भोळ्या बाबड्या जनतेशी खेळू नका हो आता. महापुरुषांचा आदर्श घेऊन जो कार्य करतो संविधान, अशा कार्यकर्त्याचे पाय ओढू नका हो आता. म्हणून मोठे म्हणता रे आणि सांगता रे आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले. मग वैऱ्याच्या दारी कशाला गेले, दारी कशाला गेले, दारी कशाला गेले, दारी कशाला गेले. मोठे म्हणता रे आणि सांगता रे आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले, आम्ही भीमाचे चेले. आता वैराच्या दारी कशाला गेले, दारी कशाला गेले, दारी कशाला गेले, दारी कशाला गेले. आरक्षणाच्या साठी भीमाचा, फक्त आरक्षणाच्या साठी भीमाचा करू नका उल्लेख. खूप विचार करून ही लाईन लिहिली मी भाऊ. फक्त बाबासाहेबांचं नाव कुठे येते, बाबासाहेबांचं नाव कुठे येते. आरक्षण घ्यायचं असलं तर आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही महाराव, या गोष्टी या लोकांना दिसतात. आणि म्हणून आरक्षणाच्या साठी भीमाचा, आरक्षणाच्या साठी भीमाचा फक्त करू नका उल्लेख, फक्त करू नका उल्लेख. म्हणता स्वतःला भीमाचे लेख. आणि अन्याय अत्याचाराची आम्हाला चीड आली पाहिजे,
म्हणून एक मुखडा कीर्तिनंद गजबे साहेबांचा मला आठवला. अरे बाबासाहेबाच्या लेकरा, बाबासाहेबाच्या मुला, अरे कासा तो अन्याय कोणाचा. हे बाबासाहेबाच्या मुला, कासा तो अन्याय कोणाचा, तू नसून लंगडा लुला. काकाजी जय भीम. कासा तो अन्याय कोणाचा, अरे नसून लंगडा लुला. बाबा भीमाच्या मुला, चीड आली पाहिजे अन्यायाची. कारण बाबासाहेबांनी म्हटलं कि अन्याय करने वाले से अन्याय सहने वाला गुनहगार होता है मेरे साथियों. का तो अन्याय कुणाचा, अरे तू नसून लंगडा लुला, तू नसून लंगडा लुला. बाबा भीमाच्या मुला, अरे बाबा भीमाच्या मुला, चिड येईल कधी र तुला. बाबा भीमाच्या मुला, चिड येईल कधी र तुला. अरे बाबा भीमाच्या मुला, चिड येईल कधी र तुला. बाबा भीमाच्या मुला, कासा तोच अन्याय गुणाचा, कासा तोच अन्याय गुणाचा, नसून लंगडा लुला, नसून लंगडा लुला. बाबा भीमाच्या मुलार, चिड येईल कधी र तुला. आणि म्हणून शेवट, शेवटची मात सादर करतोय. शेवटचं कडवं. ही विखुरली, अर विखुरली, ही विखुरली, चळवळ रडते आहे, चळवळ रडते आहे, चळवळ रडते आहे, चळवळ रडते आहे. आणि वैरी ते बघा, वैरी ते, वैरी ते आम्हा छडते आहे, आम्हा छडते आहे, आम्हा छडते आहे, आम्हा छडते आहे. आणि मग शेवट, खरे भीमाचे चेले आहे का, खरे भीमाचे चेले आहो का, अरे खरे भीमाचे चेले आहो का. आता करा स्वतःला चेक, आता करा स्वतःला चेक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, म्हणता स्वतःला भीमाचे लेक, तर होऊन दावा एक, होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, म्हणता स्वतःला भीमाचे लेक, व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती, अरे व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती, करता कशाला फेका फेका, करता कशाला फेका फेका. म्हणता स्वतःला भीमाचे लेख, तर होऊन दावा एक, स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, तर होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक. म्हणता स्वतःला भीमाचे लेक, होऊन दावा एक. मेरे साथियों, मेरे भाइयों, आखिरी गाना आपके सामने रख रहा हूं. कम समय में रिपब्लिकन जनता एक व्हा या मंचावर
यानंतर एकीकरण का झालं पाहिजे, कशासाठी झालं पाहिजे, एकीकरण जरुरी कशासाठी आहे, याच्यावर इथे बोलणारे वक्ते जे पाहुणे मंडळी आले आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. एक छोटंसं गीत तुमच्या समोर मांडतोय. मेरे साथियों, मेरे भाइयों, मेरी माताओं, मेरी बहनों, कुछ दिन पहले जंतर मंतर ग्राउंड दिल्ली, यहाँ पर कुछ जातीयवादी लोगों ने, मनुवादी लोगों ने भारतीय संविधान जलाया. ये बात जब हम लोगों को पता चली, मैं और मेरा छोटा भाई कवि है प्रणय खोबरागढ़े, हम लोग दीक्षा भूमि पर गए, संविधान चौक में गए. ये गाना क्यों लिखा गया, कैसे लिखा गया, कैसे बना, आप लोगों के सामने थोड़ा सा रख रहा हूं. और मुझे यहां पर इस बात का दुख हो रहा है, मुझे यहां पर इस बात का दुख हो रहा है मेरे साथियों, कि नागपुर में लाखों लोग नागपुर में रहते हैं. हमारे लोग लाखों के संख्या में नागपुर में हैं, लेकिन यहाँ पर चंद कुछ लोग देखकर मुझे दुख हो रहा है. तो उस दिन जिस दिन हमें मालूम पड़ा था कि संविधान जलाया गया, तो ऐसे ही कुछ चंद लोग संविधान चौक में आए थे मोर्चा निकालने के लिए. तो हम लोगों को लगा कि इतना बड़ा नागपुर है, भारतीय संविधान समता का पुरस्कार करता है मेरे साथियों, सिर्फ भीम वालों का नहीं तो सारे देश वालों का भारतीय संविधान है. और संविधान जलाया जाता है लेकिन कोई दखल नहीं लेता. तो सारे नागपुर भर के लोगों ने मोर्चा निकालना चाहिए था, लेकिन ऐसा हुआ नहीं. अंबेडकर राइट कुछ लोग वहां मौजूद थे, इसलिए ये गाना लिखा गया. आप लोगों के सामने रख रहा हूं, एक एक बोल अपने जहन में रखिएगा और सुकून और शांति से सुनिए. आदरणीय स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी यांचे पुढारी आदरणीय मनोज दादा संसारे इथे या ठिकाणी उपस्थित झाले. दादा जय भीम. आणि मी माझं अवभाग्य समजतो की मी तुमच्या समोर एक गाणं गात आहो. तुमचं नाव ऐकलं होतं मी. तो मेरे साथियों ये गाना सुनिएगा. हालात नहीं बदले अब तक, हमें एकीकरण क्यों चाहिए, कि हालात नहीं बदले अब तक आगे की घड़ी का क्या होगा. हालात नहीं बदले अब तक आगे की घड़ी का क्या होगा, और आज भी है मौजूद विषमता, समता के सीढ़ी का क्या होगा. आज भी मौजूद है विषमता, समता के सीढ़ी का क्या होगा. अरे क्या ये भी कभी सोचा है हमने
कि दौर वो मुश्किल आएगा, अपनी तो बीत गई कीर्तिनंद, बताओ ये नई पीढ़ी का क्या होगा। अपनी तो बीत गई कीर्तिनंद, नई पीढ़ी का क्या होगा। और ये गाना मैं सिर्फ भीम वालों के नजर नहीं तो सारे देश वालों के नजर कर रहा हूं कि भारतीय संविधान जलाया जाता है लेकिन हम लोग खामोश और बेजुबान बैठते हैं। इसलिए खामोश बैठे क्यों हो मेरे देश वालों, मेरे साथियों, मेरे भाइयों, मेरी माताओं, मेरी बहनों, खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो और बेजुबान बैठे हो तो और बेजुबान, खामोश बैठे हो और बेजुबान, खामोश बैठे हो तू और बेजुबान, खामोश बैठे है तू और बेजुबान है। खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो और बेजुबान, खामोश बैठे क्यों हो और बेजुबान। देश वालों खतरे में है, देश वालों खतरे में है अपना संविधान, 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 देश वालों खतरे में है अपना संविधान। आदरणीय धीरज भाऊ गजबे यांच्याकडून 100 रुपये आले। माझे मित्र मोठे भाऊ सप्ताह सैनिक दलाचे सैनिक कार्यकर्ते आदरणीय निलेश भाऊ भागडे, त्याचप्रमाणे गुरुतुल्य गायक माझे काकाजी परमानंदजी भारती यांच्याकडून सुद्धा धम्मदान आलं। खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो और बेजुबान, बैठे हो तुम और बेजुबान, खामोश बैठे क्यों हो और बेजुबान। देश वालों खतरे में है, देश वालों खतरे में है अपना संविधान, 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 देश वालों खतरे में है अपना संविधान। समय की नजाकत को देखते हुए सिर्फ 2 अंतरे पढ़ूंगा। पहला अंतरा सुनिएगा। आरक्षण को बंद करने की, आरक्षण को बंद करने की बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है। इंसान से बढ़कर इनको, इंसान से बढ़कर इनको, इंसान से बढ़कर इनको जात हो रही है, जात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है। ज्यादा प्रबोधन नहीं करूंगा, लेकिन एक बात, ये शेर एक प्रणय का शेर पढ़ने जा रहा हूं कि आबरू इस वतन की हम खोने नहीं देंगे, ये बाबा साहब के लाडले, बाबा साहब के जाबाज बच्चे। गौर करना मेरे साथियों, नीलेश भाऊ, कुणाल भाऊ, तूफान भाई, ये बाबा साहब के लाडले, बाबा साहब के जाबाज बच्चे। दादा मनोज दादाजी कि आबरू, आबरू इस वतन की हम खोने नहीं देंगे और किसी भी कमजोर को हम रोने नहीं देंगे।
आबरू इस वतन की हम खोने नहीं देंगे और किसी भी कमजोर को अब रोने नहीं देंगे। भारत, ये भारत तुम्हारी माँ है तो संविधान भी बाप है, ध्यान में रखना। ये भारत, मेरा छोटा भाई प्रणय लिखता है कि भारत तुम्हारी माँ है तो संविधान भी बाप है। हम तुम्हारी माँ को हर किस बेवाह होने नहीं देंगे। और तथागत की जमी हम वीरान होने नहीं देंगे। तथागत की जमी हम वीरान होने नहीं देंगे और हम यहां दूसरा संविधान होने नहीं देंगे। तथागत की जमी हम वीरान होने नहीं देंगे और हम यहां दूसरा संविधान होने नहीं देंगे। भारत का मतलब है इंडिया और इंडिया का मतलब है भारत। भारत को हम कभी हिंदुस्तान होने नहीं देंगे। कारण संविधानात पूर्ण संविधान वाचून पहा, अजूनही उल्लेख नाही हिंदुस्थानाचा। आरक्षण को बंद करने की, आरक्षण को बंद करने की बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है। इंसान से बढ़कर इनको, इंसान से बढ़कर इनको जात हो रही है, जात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है, बात हो रही है। लड़ो या मरो है भाई, लड़ो या मरो है भाई, आगे इम्तिहान। लड़ो या मरो है भाई, आगे इम्तिहान। देश वालों खतरे में है, देश वालों खतरे में है अपना संविधान। देश वालों खतरे में है अपना संविधान, देश वालों खतरे में है अपना संविधान, देश वालों खतरे में है अपना संविधान। शेवटचं कडवं सुनीताताई शेंडे यांच्याकडून 50 रुपये आले। शेवटचं कडवं सादर करतो। आखिरी का अंतरा मेरा छोटा भाई प्रणय खोबरागड़े लिखता है और इसकी कंपोजिशन मैंने बनाई है। देश को बचाना अगर है, गौर करना, ये अंतरे पर गौर करना आप लोग। देश को बचाना अगर है, देश को बचाना अगर है, देश को बचाना अगर है, घटना बचाओ, घटना बचाओ, घटना बताओ, घटना बताओ, घटना बताओ, घटना बताओ। घटना बचाने जान की, घटना बचाने जान की, घटना बचाने जान की, बाजी लगाओ, बाजी लगाओ, बाजी लगाओ, बाजी लगाओ, बाजी लगाओ, बाजी लगाओ। और आखिरी प्रणय लिखता है क्या, हाथ में प्रणय है लेके, हाथ में प्रणय है लेके, हाथ में प्रणय है लेके, नीला वो निशान। हाथ में प्रणय है लेके, नीला वो निशान, नीला वो निशान, हाथ में प्रणय है लेके, नीला वो निशान। देश वालों खतरे में है लेकिन फिर भी खामोश बैठे क्यों हो, खामोश बैठे क्यों हो। मैं भीम वालों भी बोल सकता था लेकिन मैंने देश वाले लाया। क्यों? क्योंकि भारतीय संविधान ये समता का पुरस्कार करता है।
सिर्फ भीम वालों का नहीं तो सारे देश वालों का संविधान है। इसलिए देश वालों खतरे में है, देश वालों खतरे में है अपना संविधान। 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 आदरणीय कविवर्य नाही होऊन राहिलं. बरंच काही त्यांनी लिहून दिलं परंतु ते समजायला येऊन नाही राहिलं. त्यांच्याकडून 100 रुपये आले. फक्त एक मुखडा शेवटचा बोलतोय आणि गाणं संपवतो. ये लढाई हमारी है. एकीकरणाचा प्रोग्राम आहे ते एकीकरणाची खरी गोष्ट तुम्हाला सांगतोय. ये लढाई हमारी है ईमान के लिए. ये लड़ाई हमारी है ईमान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. जान भी दे देंगे संविधान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के भैया लिए. ये गाना कौन कौन बाबा साहब के संविधान के लिए मर मिटने के लिए तैयार है? हाथ ऊपर कीजिएगा. ये बाबा साहब की रिपब्लिकन जनता, सारी जनता तैयार है. तो ये गाना, ये क्रांतिकारी गाना मैं तालियों पे सुनना चाहता हूँ. ऐसे रिदम के साथ बजनी चाहिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. हम जान भी दे देंगे संविधान के लिए. एक व्हा रिपब्लिकन जनता एक व्हा. भारतीय रिपब्लिकन जनतेचं संमेलन आज या ठिकाणी इंदोरा मैदान नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या अनुषंगानं या ठिकाणी जे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक पूजनीय भंते सदानंद महाथेरो, अध्यक्ष अखिल भारतीय भिक्षू संघ, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रणजित मेश्राम साहेब, ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात, अर्थशास्त्रज्ञ व माजी अध्यक्ष UGC, माननीय इजेड खोब्रागडे साहेब, माजी सनदी अधिकारी, माननीय इंजिनियर PS खोब्रागडे साहेब, अध्यक्ष बानाई, व युथ ऑयकॉन ज्याला म्हणतो आपण तरुणांचे आदर्श असे आमचे सन्माननीय मनोजभाई संसारे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. एक जोरदार पाहुण्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. भारतीय रिपब्लिकन जनतेचे संमेलन या ठिकाणी आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी जे पाहुणे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचासीन व्हावे. मी पूजनीय भंते सदानंद थेरो यांना विनंती करतो. तसेच उपस्थित या ठिकाणी सगळे पाहुणे मंडळी, प्राध्यापक रणजित मेश्राम साहेब, माननीय प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात साहेब, माननीय इजेड खोब्रागडे साहेब, माननीय इंजिनियर PS खोब्रागडे साहेब, सन्माननीय मनोजभाई संसारे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन उपस्थित व्हावे. पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मार्गदर्शन होणार आहे त्या संदर्भात मी जनतेला, या तमाम जनतेला विनंती करतो की ज्यांनी जिथे कुठे उभे असतील त्यांनी आपलं मंच जे आहे, आपले स्थान जे आहे ते ग्रहण करावे. माझी कळकळीची विनंती आहे, जे कोणी बांधव इथे उभे आहेत, भगिनी उभ्या आहेत, त्यांनी प्लीज या ठिकाणी जे चेअर लावलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्थान ग्रहण करावे.